नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, स्पेशली सोशल सायन्स बॅकग्राऊंड असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी. एकही यूट्यूबर सोशल सायन्स वॅकन्सी पॅटर्नवर डिटेल ॲनालिसिस करत नाही आहे. पण आज आपण 100% फॅक्च्युअल आणि रिअलिस्टिक डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सोशल सायन्स वॅकन्सीजबद्दल. मित्रांनो, टेट 2022मध्ये सोशल सायन्सच्या वॅकन्सीज किती होत्या, त्या कुठे आल्या होत्या आणि पुढील भरतीमध्ये किती येऊ शकतात. कोणतीही अफवा नाही, कोणतेही फेक नंबर्स नाही, फक्त ॲनालिसिस आणि ऑफिशियल पॅटर्नवर आधारित चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओनंतर तुम्हाला तुमची रिअल पोझिशन समजणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये विभागलेला आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत पार्ट 1 मध्ये टेट 2022मध्ये सोशल सायन्सची स्थिती काय होती. त्यामध्ये आपण 2 पॉईंट घेणार आहोत, जो की इम्पॉर्टंट पॉईंट 1 आणि इम्पॉर्टंट पॉईंट 2, जे दोन्ही पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे वाटतील. त्यानंतर पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत 2026मध्ये सोशल सायन्स वॅकन्सीज किती येऊ शकतात. त्यामध्ये त्याचे काही रिझन्स असतात, जसे की रिटायरमेंट डेटा, गव्हर्नमेंट अप्रुव्हल अँड बजेट सँक्शन, प्युपिल टीचर रेशिओ, सोशल अपग्रेडेशन. त्यानंतर आपण रिअलिस्टिक ॲनालिसिस बघणार आहोत आणि हिस्टॉरिकल पॅटर्न काय सांगतो. आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण स्ट्रॅटेजी काय असावी सोशल सायन्स वॅकन्सीजमध्ये आपलं नोंदणी करण्यासाठी. तर ते आपण या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 सर्व पॉईंट आज क्लिअर करूया. तर एकही पॉईंट मिस करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी पार्ट 1 पासून स्टार्ट करूया, जो आहे टेट 2022मध्ये सोशल सायन्सची स्थिती काय होती. तर मित्रांनो, 2022मध्ये सोशल सायन्सची नेमकी स्थिती काय होती हे आपण शांतपणे आणि लॉजिकली समजून घेऊया. टेट 2022च्या भरतीमध्ये सोशल सायन्स हा स्वतंत्र सब्जेक्ट म्हणून जरी दिसत असला, तरी त्यामध्ये प्रत्यक्ष काही विषयांचा समावेश होतो, जसे की हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स. म्हणजेच BA प्लस BEd सोशल सायन्स बॅकग्राऊंड असलेले उमेदवार या कॅटेगरीमध्ये येतात. तर आजच्या या व्हिडिओचा जो इम्पॉर्टंट पॉईंट 1 आहे, तो असा आहे की टेट 2022मध्ये सोशल सायन्सच्या पोस्ट सायन्स आणि मॅथ्सपेक्षा तुलनेने कमी होत्या. हे तर शालेय संरचनेवर आधारित वास्तवता आहे. तर कमी का होत्या? कारण बहुतांश झेडपी शाळांमध्ये 8वी ते 10वी स्तरावर सोशल सायन्स हा कंपोजिट सब्जेक्ट म्हणून शिकवला जातो. एकच शिक्षक अनेक घटक सांभाळू शकतो. पण या उलट सायन्स आणि मॅथ्समध्ये विषय वेगळे असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्जेब्रा, जॉमेट्री. त्यामुळे त्या सब्जेक्टसाठी इंडिपेंडेंट शिक्षकांची गरज जास्त असते. म्हणूनच रिक्रुटमेंट पॅटर्नमध्ये सोशल सायन्सचा प्रपोर्शन कमी दिसतो. आता आपण यामधला इम्पॉर्टंट पॉईंट बी बघूया, जो आहे डिस्ट्रिक्ट वाईज पॅटर्न. ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज सेग्रिगेशन दिलेला होता. त्या पॅटर्नमध्ये असे दिसून आले की रूरल जिल्ह्यांमध्ये सोशल सायन्सच्या जागा तुलनेने जास्त होत्या आणि अर्बन ॲडेड स्कूलमध्ये वॅकन्सीज कम्पॅरेटिव्हली कमी होत्या. आता याचे कारण काय? तर ग्रामीण भागात शिक्षक टिकून राहत नाहीत, ट्रान्सफर जास्त होतात, रिटायरमेंटनंतर रिप्लेसमेंट लवकर मिळत नाही. त्यामुळे रूरल झेडपी स्कूल्समध्ये वॅकन्सी प्रमोशन जास्त दिसते. आता मित्रांनो, यामध्ये मी आणखी एक पॉईंट ॲड केलेला आहे, जो की आहे कॉम्पिटिशन. आणि हा अतिशय इम्पॉर्टंट मुद्दा आहे, जो आपण या व्हिडिओमध्ये स्किप करू शकत नाही. तर मित्रांनो, सोशल सायन्स बॅकग्राऊंड असणारे कॅन्डिडेट्स महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. BA प्लस BEd कॉम्बिनेशन सर्वाधिक या स्ट्रीममध्ये आहे. म्हणजे सिच्युएशन अशी होते, पोस्ट कमी आहे आणि कॅन्डिडेट जास्त, यामुळे कट ऑफ नॅचरली हाय जातो. टेट 2022मध्ये हेच पॅटर्न दिसले. हाय कॉम्पिटिशनमुळे सोशल सायन्समध्ये सेफ स्कोर झोन जास्त होता. तर मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आणखी मी एक सांगतो. एक्झॅक्टली वॅकन्सी नंबर प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी वेगळा होता. गव्हर्नमेंट अप्रुव्हल आणि स्कूल मॅनेजमेंट सँक्शन यावर फायनल संख्या अवलंबून होती. म्हणून जो कोणी एक्झॅक्ट नंबर कॉन्फिडेंटली सांगतो त्याने ऑफिशियल डॉक्युमेंट रेफरन्स द्यायला हवा, आणि नसल्यास ते फक्त अंदाज असतात. म्हणून आपण अफवांवर नाही तर रिक्रुटमेंट स्ट्रक्चर समजून घेतोय. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर टेट 2022मध्ये सोशल सायन्समध्ये पोस्ट तुलनेने कमी होत्या. रूरल जिल्ह्यात प्रॉपोर्शन वाईज जास्त पोस्ट होत्या. कॉम्पिटिशनसुद्धा हाय होतं आणि कट ऑफसुद्धा कम्पॅरेटिव्हली हायर झोनमध्ये होता. ही होती वास्तविकता स्थिती. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या पॅटर्नवरून 2026मध्ये काय अपेक्षा ठेवायची. तर मित्रांनो, आता आपण येऊया पार्ट 2 कडे, जो आहे 2026मध्ये सोशल सायन्स वॅकन्सीज किती येऊ शकतात. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जो कोणी आजच्या तारखेला एक्झॅक्ट नंबर सांगतो तो फक्त अंदाज लावत आहे. कारण टीचर रिक्रुटमेंटमधील फायनल वॅकन्सी संख्या काही गोष्टींवर अवलंबून असते. तर मित्रांनो, त्यातच आपण बघूया रिटायरमेंट डेटा.
दरवर्षी काही शिक्षक सेवानिवृत्त होतात. जर 2025-26मध्ये मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट बॅच असेल तर नॅचरली नवीन जागा निर्माण होतात. नंतर बघूया पॉईंट नंबर 2, गव्हर्नमेंट अप्रुव्हल अँड बजेट सँक्शन. शासनाकडून किती पदांना मंजुरी मिळते यावर भरती अवलंबून असते. वॅकन्सी तयार झाली म्हणजे लगेच भरती होईलच असे नाही. आता आपण त्यातलाच पॉईंट नंबर 3 बघूया, जो आहे प्युपिल टीचर रेशिओ. RTI नॉर्म्सनुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची गरज ठरते. जर एखाद्या जिल्ह्यात विद्यार्थी संख्या वाढली तर त्या प्रमाणात शिक्षक पदे वाढू शकतात. त्यानंतर पॉईंट नंबर 4, सोशल अपग्रेडेशन. काही प्राथमिक शाळा माध्यमिक स्तरावर अपग्रेड झाल्या तर सोशल सायन्स शिक्षकांची मागणी वाढू शकते. आता आपण रिअलिस्टिक ॲनालिसिस बघूया. सोशल सायन्समध्ये पोस्ट ट्रॅडिशनली कमी असतात, कारण हा कंपोजिट सब्जेक्ट आहे. एक शिक्षक अनेक घटक सांभाळू शकतो. म्हणून 2026मध्ये अचानक सोशल सायन्सच्या जागा सायन्सपेक्षा जास्त येतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. पण जर रिटायरमेंट वेव मोठी असेल, स्पेशली रुरल अँड ट्रायबल जिल्ह्यांमध्ये, तर प्रपोर्शनली सोशल सायन्स वॅकन्सीज वाढू शकतात. आता हिस्टॉरिकल पॅटर्न काय सांगतो, तर मराठवाडा, विदर्भ आणि काही ट्रायबल बेल्ट जिल्ह्यांमध्ये टीचर रिटेन्शन कमी असतो. ट्रान्सफर्स आणि वॅकन्सीज तिथे जास्त दिसतात. म्हणून 2026मध्ये देखील रुरल डिस्ट्रिक्टमध्ये सोशल सायन्सचे चान्सेस अर्बनपेक्षा जास्त असू शकतात. पण इथे एक रिॲलिटी चेक अशी आहे, कॉम्पिटिशन कमी होणार नाही, कारण आर्ट्स बॅकग्राऊंड कॅन्डिडेट्स मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून वॅकन्सीज वाढल्या तरी कट ऑफ हाय राहण्याची शक्यता आहे. आता इथे आपण बघूया स्ट्रॅटेजी काय असावी. तर मित्रांनो, सर्वात पहिला पॉईंट म्हणजे पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे सेफ स्कोर टार्गेट करा. फक्त पास होणे पुरेसे नाही, कॉम्पिटिशन झोनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स स्मार्ट ठेवा. फक्त पॉप्युलर अर्बन डिस्ट्रिक्ट निवडल्यास कॉम्पिटिशन वाढतो. त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन स्ट्रॉंग ठेवा. फायनल सिलेक्शनमध्ये इंटरव्ह्यू परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो. आता इथे थोडक्यात सांगायचं झालं तर 2026मध्ये वॅकन्सीज येतील हे जवळपास निश्चित आहे. पण किती येतील हे 3 गोष्टी ठरवतील, जसं की रिटायरमेंट, गव्हर्नमेंट सँक्शन आणि डिस्ट्रिक्ट डिमांड. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट येईपर्यंत प्रिपरेशन चालू ठेवा आणि स्ट्रॅटेजी स्मार्ट ठेवा. कारण सोशल सायन्समध्ये सिलेक्शन शक्य आहे, पण प्लॅनिंग शिवाय नाही. मित्रांनो, सोशल सायन्स बॅकग्राऊंड असणे ही कमजोरी नाही, पण प्लॅनिंग नसणे ही मोठी चूक आहे. पोस्ट कमी आहेत ही रियालिटी आहे, पण कॉम्पिटिशन जास्त आहे ही देखील रियालिटी आहे. पण सिलेक्शन अशक्य नाही. डिफरन्स फक्त इतकाच असतो, काही लोक अफवांवर विश्वास ठेवतात आणि काही लोक डेटा आणि स्ट्रॅटेजीवर काम करतात. डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स डिस्टिंक्ट स्मार्ट निवडा, सब्जेक्ट मास्टरी स्ट्रॉंग ठेवा, इंटरव्ह्यूसाठी तयार राहा आणि सर्वात महत्त्वाचं, कोणीतरी म्हणालं म्हणून चान्सेस नाहीत असं समजू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं इथंच होतं, तर आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. जर तुम्ही सोशल सायन्स कॅन्डिडेट असाल तर कमेंटमध्ये तुमची टेट स्कोअर लिहा. मी रिअलिस्टिक गायडन्स देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचं सिलेक्शन शक्य आहे, पण स्मार्ट प्रिपरेशन शिवाय नाही. धन्यवाद.